आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाने त्याच्या जीवनात व कार्यात सुख, शांती, समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जीवनात येणारे म्हणजेच येणारा भविष्यकाळ हा फार कपटी असतो. माणसाला आश्वासन देत असतो आणि ते आश्वासन पूर्ण नाही झाले की मात्र जीवनात व कार्यात फार असा पश्चाताप म्हणजेच त्रास करायला लावतो. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावातील दोन तरुण हे उच्च शिक्षित होते, परंतु त्यांच्याकडे नोकरी नव्हती. नोकरी न लागल्यामुळं त्यांनी शेती करण्यास ठरवलं. दोघंही मस्त अशी कुणबीक करू लागले, चांगल्या पद्धतीने कुणबीक करू लागले, शेती करू लागली. मात्र एक काय करायचा, पावसाळ्यामध्ये सोयाबीन, तूर हे पीक घ्यायचा आणि पुढं गहू, हरभरा घ्यायचा. मात्र दुसऱ्याच असं याच्यात समाधान होत नसे, तर दुसरा हा गहू, हरभरा, तूर, सोयाबीन घेत असे आणि त्याच्याही पुढं जाऊन भुईमुग पेरण्याचे विचार तर असे. भुईमुग आणि मका पेरण्याचे राहत असे. कारण त्याला असं वाटत असते की आपण मका पेरावं आणि हे करून भुईमुग पेरून म्हशी करावा आणि म्हशी करून दूध विकावं, अशा तो विचार होता. असे दिवसामागून दिवस गेले. दोघांचाही मस्त चांगलं चालू होतं, उद्योग व्यवसाय सगळं काही चालू होतं. परंतु असं झालं, एक वेळेस अशी आली, या 3 पिकावाल्याचं एकदा त्याच्या बोरचं आणि विहिरीचं पाणी साठलं. पाणी आटल्यामुळं याने जे उत्पन्न लावलं होतं म्हणजे पेरलं होतं त्याला फार असा घाटा झाला. कारण हा एक नव्हे, 2 नव्हे, तर 4-4, 5-5 एकर हे करत असे, म्हणजे 5-5, 10-10 बॅगी पेरत असे भुईमुग आणि हे मटकी हे सुद्धा मका सुद्धा लावत असे. त्याचा परिणाम असा झाला की त्याचं ते पाण्यानं उन्हाळ्यात ते गेलं. नंतर हा जीवाला पश्चाताप करून घेऊ लागला, कारण याचं खतही वाया गेलं आणि बी वाया गेलं. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनो एवढंच की तुम्ही तुमच्या जीवनात जेवढं आहे तेवढ्यात सुख माना, म्हणजे सुख, शांती, समाधान माना. जर जास्त अशी ओढ केली आणि जास्त हावभाव केले तर अशी तुमच्यावर सुद्धा वेळ येऊ शकतो. एवढं ठीक आहे समजणं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असतं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ म्हणजेच प्रेरणादायी विचार तुमच्यापर्यंत त्यांच्या पण जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्यासुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करावं. एवढं काय सांगा. धन्यवाद पुढे वेगळ्याबद्दल.